नमस्कार। आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या दिवसातील महत्त्वाची बातमी बघूयात। नमस्कार, मी विकास आणि बघूयात खरं काय। आज आपण एक महत्त्वाची राजकीय घडामोड समजून घेणार आहोत। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आणि भाजप RSS वर तीव्र टीका केली आहे। खरगे यांनी आरोप केला की मोदी सरकार डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना केवळ बोलण्यातच मान देते, प्रत्यक्षात त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करत नाही। त्यांनी भाजप आणि RSS ला आंबेडकर यांच्या विचारांचे शत्रू म्हटलं आहे। खरगे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या 1952च्या निवडणुकीतील पराभवासाठी SA डांगे आणि VD सावरकर यांना जबाबदार धरल्याचा उल्लेख केला। त्यांनी संविधानाच्या निर्मितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि सरकारने सामाजिक न्यायासाठी अधिक कटिबद्ध राहावे अशी मागणी केली। खरगे यांनी देशव्यापी जातीय जनगणनेची मागणी केली आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली। त्यांनी भाजप आणि RSS वर आरोप केला की हे संघटन डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे खरे शत्रू आहेत। त्यांनी हेही नमूद केले की भाजप आणि RSS ने स्वातंत्र्य संग्रामात कोणतेही योगदान दिलेले नाही। खरगे यांनी भाजपवर आरोप केला की त्यांनी संसद भवनातून गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यांना हटवून कोपऱ्यात ठेवले आहे, ज्यामुळे त्यांचा अपमान झाला आहे। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा उल्लेख केला, ज्यात शहा यांनी राज्यसभेत तुम्ही लोक सतत आंबेडकर आंबेडकर म्हणत राहता असे म्हटले होते। खरगे यांनी काँग्रेस पक्ष संविधान आणि संविधान निर्मात्यांचा सन्मान करतो आणि त्याचे रक्षण कसे करावे हे जाणतो असेही सांगितले। त्यांनी भाजप आणि RSS वर आरोप केला की ते गांधीजींशी संबंधित संस्थांवर ताबा मिळवत आहेत आणि त्यांना त्यांच्या विचारसरणीच्या विरोधकांच्या हाती देत आहेत। त्यांनी उदाहरण म्हणून वाराणसीतील सर्व सेवा संघांचा उल्लेख केला। खरगे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील एकत्रित लढ्यामुळे 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही आणि त्यामुळे संविधान बदलण्याच्या त्यांच्या इच्छेला आळा बसला। त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना सांगितलं की भाजप RSS विरोधातील लढा सुरूच राहील। खरगे यांनी भाजप आणि RSS वर आरोप केला की त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशावर दावा केला आहे, जरी पटेल यांनी RSS वर बंदी घातली होती। त्यांनी सांगितलं की भाजप आणि RSS ने स्वातंत्र्य संग्रामात कोणतेही योगदान दिलं नाही आणि ते आता राष्ट्रीय नायकांच्या वारशावर दावा करत आहेत। खरगे यांनी सांगितलं की भाजप आणि RSS ने सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याचे दाखवण्याचा कट रचला आहे, जरी दोघेही एकमेकांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवत होते। त्यांनी सांगितलं की सरदार पटेल यांनी RSS वर बंदी घातली होती आणि त्यांची विचारसरणी RSSच्या विचारसरणीच्या विरोधात होती। खरगे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष संविधान आणि संविधान निर्मात्यांचा सन्मान करतो आणि त्याचे रक्षण कसे करावे हे जाणतो। त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष सरदार पटेल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे आणि त्यांच्या विचारांना आपल्या हृदयात स्थान देतो। खरगे यांच्या या वक्तव्यामुळे देशात राजकीय वातावरण तापले आहे आणि भाजप RSS विरोधातील चर्चेला नवे वळण मिळाले आहे। आता पाहावे लागेल की या आरोपांना भाजप कशा प्रकारे उत्तर देते आणि देशातील राजकीय समीकरणे कशी बदलतात। तुम्हाला काय वाटतं? खरगे यांचं हे वक्तव्य बरोबर आहे का? भाजप आणि संघ याला प्रत्युत्तर कसे देतील? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा।